नगरसेविका नगरसेवक चषक 2026 आणि या स्पर्धेकरिता आलेल्या तमाम प्रेक्षकमय बापांचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आजचा महत्वाचा दिवस, तिसरा दिवस या स्पर्धेचा आणि विचार केला तर मग ही 5वी मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते. आई सोनूदेवी वागरालपाडा तर त्यांच्या विपक्षात लढणारा संघ गावदेवी भेंडीपाडा ब हा संघ. दोन्ही संघ मजबूत संघ आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमतः टॉस जिंकत असताना वागरालपाडा संघाने स्वीकारलं होतं गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलं होतं, ते म्हणजेच भेंडीपाडा या संघाला. 38 सर्कलचं बंधन, पहिलं षटक पॉवर प्लेचं. एक चांगला संघ वागरालपाडा संघाला सुद्धा आपण पाहिलाय, तर एका बाजूला भेंडीपाडा संघ सुद्धा एक चांगला संघ म्हणून ओळखला जातो. राहुल साठवण गोलंदाजीच्या मार्कवरती पहिलं षटक घेऊन येत आहेत आणि स्ट्राईक एंड वरती लहू घोषे आणि त्यांना साथ देण्यासाठी मिस्टर रोशन घोषेला आपण पाहताय. पहिला बॉल कोलबर टप्प्याचा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. इथे आनंद अक्षय आहेत, मला वाटतं पुढे सरसावलेत चेंडूवरती. तत्पुरती मिळेल एकच जाव. एक चांगला चेंडू राहुलच्या गोलंदाजी मधला पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. आता लेफ्टी बॅट्समॅन ऑन स्ट्राईक. उजव्या हाताचा फलंदाज आणि त्याला साथ देण्यासाठी डावकर हाताचा फलंदाज, ही शैली आहे खऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर. मग आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आपल्याला होताना दिसेल. लेफ्ट आर्म बॅट्समॅन साठी ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक तैनात करेल 38 सर्कलच्या बाहेर आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये त्याला तैनात केला गेलाय. त्या ठिकाणी मयूरला आपण पाहू शकताय. चांगला बॉल आहे ऑफस्टिकच्या बाहेर, मात्र थोडस नियंत्रण करा. ऑफस्टिकच्या खूप जास्त बाहेर पंचांनी या चेंडूला ओळखलं आणि आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की हा चेंडू वाईट आहे. धावफलकावरती 2 धावा, 7 फाउंडेशन धावसंख्या 4 षटकांमध्ये जवळजवळ तुम्हाला 50 ते 60 बनवावी लागणार आहे, कारण की समोरचा संघ मजबूत संघ. त्या संघामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत चांगले फलंदाज आहेत. दुपारचं सत्र जवळजवळ येत चाललंय आणि या दुपारच्या सत्रामध्ये उन्हाचा प्रभाव थोडासा जास्त आहे आणि या उन्हाच्या प्रभावामुळे ज्याही खेळाडूला पाण्याची बास जाणवेल त्याने लगेच माहिती द्या आणि पाण्याची उपलब्धता आहे जे मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी करून घ्या. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू दिलेला आहे, त्या रिव्ह्यूचा देखील उत्तम दर्जाचा वापर करावा. वारंवार 2 बॉल वाईट आपल्याला पाहायला मिळतात. इथे शॉर्ट बॉलचा वापर केला आहे, क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न असफल ठरला गेलाय आणि चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. रोशन घोषे विसरून चालणार नाही. एक उभरता सितारा आणि डावकोरा हाताची शैली असणारा हा खेळाडू एक उत्तम दर्जाची कामगिरी नेहमी मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी करतोय आणि इथून त्याच्या बॅट मधून पहिला शॉट, पहिला धमाका चौकारासाठी आपल्याला पाहायला मिळालाय. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कॅचच्या खाली इथे संदीप पुढे सरसावले आहेत आणि इथे एक पहिला विकेट, मोठा विकेट. रोशन घोषे बॅक टू द आउट. करण सुतार साहेबांचा ठिकाणी आगमन झालाय आणि त्यांचे काही सहकारी मित्र आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन वरती. त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. साहेब आपण बसा, विराजमान व्हा या मुख्य व्यासपीठावरती आणि या क्रिकेटचा आनंद घ्या. पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळाला. रोशन घोषे बॅक टू द आउट. काही धावा त्याने संघासाठी बनवल्या आहेत, मात्र लवकर बाद झाल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश दिवा आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये
इथून चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 3 चेंडू मध्ये धावा बनवल्या 7 आणि एक गडी बाद करण्यामागे यश मिळालंय गोलंदाज राहुल साठवणला. अशाच पद्धतीची काही गोलंदाजी करावी लागेल. 4 षटकांचा मॅच आहे. आज काही खेळाडू नाही आहेत टीम मध्ये, दरम्यान कन्फर्मता जाणवणार नाहीये. इथे बॅटची लिडिंग एज फिल्डर नाही आहेत त्या ठिकाणी. चेंडूच्या मागे धावतात मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघून जाईल. फाईन लेग, स्क्वेअर लेग, पट्ट्याच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या 11. डबल फिगर या अंकावरती. क्षेत्ररक्षण थोडस फ्लंबल अद्याप सुद्धा फ्लंबल होत आहेत काही क्षेत्ररक्षक भागरालपाडा संघाचे. 5 चेंडूचा खेळ झालाय. 12 धावा धापलकावरती. एक गडी बाद केलाय आणि इथून शेवटचा एक अंतिम बॉल शिल्लक असेल या षटकातील. पॉवर प्ले मध्ये 2 चौकार खेचलेत. चांगला बावर आहे इथून झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धापलकावरती एका गडीच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावरील. तत्पुरते आपण जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक मधुर सुमधुर संगीत. डीजे पहिलं षटक 12 धावा धावफलकावरती. एक गडी बाद झाला. रोशन घोषला आपण कॅचच्या रूपाने बाद होताना पाहिलं. महेंद्र परेड गोलंदाजीच्या मार्क वरती. मयूर हा देखील नाव आहे गोलंदाजाचं. दरम्यान राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिलाच बॉल मयूर घेऊन जातील. इथे स्लॉक केलाय चेंडूला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जिग्नेश आणि इथे चुकी होणार नाहीये. निलेश दिवा अजून एक फलंदाज बाद. डगआउटच्या आशेला जात असताना आतापर्यंत मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाले. प्रांतिश भोईर कोल्लीपाडा येथील काल पोहोचणारा जो संघ होता त्याच्या माध्यमातून एक मेडन ओव्हर पाहायला मिळाले होते. आणि आज मोस्ट सिक्सेस इन इनिंग मध्ये जर विचार केला तर मनीष टारबीचं देखील नाव इथं नोंदलंय. 11 सिक्सेस एका इनिंग मध्ये आहेत. संकेत आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विकास त्या ठिकाणी थोडीशी चुकी करतायत आणि त्यांना चेंडू चकवून भेदून सीमारेषेच्या बाहेर त्या ठिकाणी प्रस्थान करताना दिसलाय. 4 धावांसाठी आलाय हा चौकार. अशा चुका करून चालणार नाही आहेत कारण की धावसंख्या कमी तुम्हाला थांबवायची आणि अक्षरशः 2 फलंदाज जरी बाद झाले असले तरीही देखील लहू घोषे आणि संकेत घोषे यांच्याकडे लक्ष दिलं जाईल कारण की चांगले फलंदाज आहेत. जसा उल्लेख केला हवेमध्ये बॉल मात्र चेंडूला आता फेकलाय धाडलाय ऑन साइडला. दॅट्स ह्यूज 6 षटकार.
थँक्यू सो मच डीजे. 22 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित विकास मागच्या बॉल वरती क्षेत्ररक्षक अचूक झालं असतं तर एकच धाव राहिली असती, स्ट्राईक वेटेड झाली असती. मात्र इथे चौकार गेला आणि त्यानंतर चौकारानंतर संकेत घोषाच्या बॅट मधून अक्षरशः षटकार पाहायला मिळालाय. 3 चेंडू झाल्या, 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. अजून एक मोठा फटका, अजून एक प्रहार. आता कॅचची शक्यता निर्माण झालं, मात्र इथे चेंडू निघून गेलाय. 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार, 6 धावा. क्षेत्ररक्षकाकडून चुका येतात वारंवार. आता गुतू होते क्षेत्ररक्षक आणि त्यांना चेंडू भेदून गेला 6 धावांसाठी. व्हेरिएशन दाखवलं, मात्र ऑन साइडला चेंडूला वळवलं. क्षेत्ररक्षक चुकी करतात. विकास बॉलर पुढे सरसावले तत्पुरते, मात्र 2 धावा निश्चित केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे लहू घोषे पुढे सरसावले होते, मात्र 2 धावा निश्चित केल्या जातील. 2 धाब्याने संघाची धावसंख्या आता 30 या अंकावरती. बघा 15ची सरासरी आतापर्यंत मेंटेन की पाहायला मिळालाय. पहिल्या षटकामध्ये 12 होत्या आणि त्यानंतर झालेली जी फलंदाजी आहे ती अचूक पद्धतीची पाहायला मिळालाय. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल या षटकातील. सामना करतील संकेत घोषे. खोलवर टप्प्याचा बॉल, फुलवर लेनचा बॉल होता. गुरु या ठिकाणी आहेत. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धाब्याचा लगेच प्रयत्न आणि त्या 2 धाबा पूर्ण झाल्या. दुसऱ्या षटकालाही झाला इथे पूर्णविराम. दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती. इथे संकेत घोष मैदानाच्या आतमध्ये जसे आले तशी मात्र चांगली फलंदाजी त्यांनी केलं. चला पाणी हवा मैदानाच्या आतमध्ये पुरवून द्या. तत्पुरते आम्ही जाणार आहोत डीजे कडे आणि ऐकणार आहोत एक मधुर संगीत. थँक्यू सो मच डीजे. इथे विचार केला तर मग जयदीप साठवण गोलंदाजीच्या माग वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंड वरती लहू घोषे ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. या शरीराला लागणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. मोठे फटके मारण्यासाठी माहीर असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर लहू घोषे. जयदीप याचा पुढचा बॉल राईट मोठ्या विकेटचा मारा. पुढे एकदा ऑन साइडला वळवल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहे छोटा पॅकेट. चेंडूला चांगले फील्ड केलाय. चेंडू उचलून फेकतील तत्पुरते मिळेल एकच धाव आणि या एका धावेने संघाची धावसंख्या 33 या अंकावरती. आतापर्यंत धावांना रोख लावावा लागेल कारण की मयूरच्या त्या गोलंदाजीमध्ये जास्त धावा पाहायला मिळाल्या. 20 धावांचं ते षटक आणि इथून चांगलं कमबॅक करावा लागेल जयदीपला. इथे बॅटची लिडिंग एज कदाचित होती. रक्षकाची थोडीशी चूक झाल्या आणि या क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही.
एक धाव निश्चित आणि एका धावेने संघाची धावसंख्या आता 34 या अंकावरती. आतापर्यंत जयदीपचं कौतुक करेल कारण की या 3 चेंडू टाकल्यात, 3 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्यात. लहू घोष ऑन स्ट्राईक आतापर्यंत स्ट्रगल नावाची गोष्ट त्याच्याही माध्यमातून पाहायला मिळालाय. इथे नॉमॅन्स लँड मध्ये चेंडू यष्टीरक्षक स्वतः गेलाय चेंडूच्या खाली, मात्र पुन्हा एकदा छोटा पॅकेट त्या ठिकाणी चेंडूला उचलून फेकी कर देईल. तत्पुरती मात्र 2 धावा घेण्याची मुभा होती दोन्ही फलंदाजांकडे. 2 धावा मिळाला आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली, आता जाऊन पोहोचली 36 या अंकावरती. कमबॅक केलाय स्वतः गोलंदाज जयदीपनं. धावा रोखण्यासाठी जो रोख लावलाय तो अक्षरशः चांगला पाहायला मिळालाय. इथे पुन्हा एकदा बॅटची लिडिंग आहे. जो राहुल साठवण ह्याज एसटी रक्षक म्हणून त्या ठिकाणी आहेत. वारंवार होणाऱ्या त्या चुका कुठेतरी महागात पडू शकतात. एक धाव पुन्हा एकदा 22च्या रूपाने आणि या एका धावाने संघाची धावसंख्या 37 या अंकावरती. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. आतापर्यंत एकही चौकार षटकार मारू दिला नाहीये या गोलंदाजाने. गोलंदाजाचं नाव आहे जयदीप साठवण. मात्र संकेत घोषेला जशी स्ट्राईक मिळाली तसा मात्र चेंडूला फेकून दिलाय ऑन साइडला ऍज अ युथ ग्लोरियस सिक्सर षटकार. रेफर केलाय आणि काय घडणार आहे काय बिघडणार आहे थोड्याच वेळात मैदानाच्या आतमध्ये निश्चित कळणार आहे. कारण की या तडम्यान थर्ड अंपायर म्हणून वैभव धुमला आपण पाहताय. एक चांगली पंचांची भूमिका नेहमी अद्यावत केली जाते. बिमर साठी हा रिव्ह्यू घेतलाय फलंदाजानं. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे कारण की शेवटचा बॉल थोडासा फुलटस बॉल होता. कदाचित जर कमरेच्या भर बॉल असला तर मग धोक्याची घंटा वाजेल फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी. रेड सिग्नल आलाय अर्थातच नो बॉल. एक धाव ऍड केली जाईल पुन्हा एकदा आणि धावा संख्या जर बघितली आपण तर जाऊन पोहोचेल ती म्हणजे 44 या अंकावरती. इथून शेवटचा अंतिम बॉल कशा पद्धतीने हाताळायचा आहे हे देखील जयदीपला माहिती आहे कारण की आतापर्यंत विचार केला होता तर मग चौकार षटकाराचा उल्लेखही झाला नव्हता या ओव्हर मध्ये. मात्र शेवटच्या बॉल वरती बिमर केला आणि त्यावरती ठोकलेला तो षटकार संकेत घोषे या फलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा अंतिम बॉल फ्री हिट. उघडा डोळे पाहणे कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट. मुक्त आणि मोठा फटका मारण्याची संधी आता मिळालाय फलंदाजाला आणि मारलाय समोर सेट डाऊन दी ग्राउंड युथ 6 षटकार. जो 50 जावा धावपटकावरती आपल्याला पाहायला मिळतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. इथून जर विचार केला तर पहिला षटक जे हाताळलं होतं राहुलचं 12 धावा देणारं ते षटक एक गडी निश्चित मिळवला. त्यानंतर दुसरं षटक एक गडी मिळवत असताना महेंद्रचं थोडस मागडं षटक 20 धावांचं राहिलं आणि तिसरं षटक 18 धावांचं. म्हणजे आतापर्यंत कुठल्याही गोलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही या मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज गोलंदाजीच्या मार्क वरती येईल हे देखील पाहिलं जाईल कारण की 50 धावा धावपटकावरती आहेत. आतापर्यंत संकेत घोषे 4 षटकार 1 चौकार आणि 2 दुहेरी धावा आणि 1 सिंगल धावेनेशी चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना दिसलाय.
जिग्नेश आलेत नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती. लहू घोषे आतापर्यंत थोडीशी नाराजी व्यक्त करताना दिसल्यात. चांगला फटका आहे, ऑफ साइडला खेळाय चेंडूला. क्षेत्ररक्षक पुढे येतील. गुरु दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे मात्र नाही असं उत्तर दिलंय समोरच्या एंड कडून. लहू घोषाने थांबवलंय. इथून 52 धावा धावफलकाप्रती. पहिला चेंडू थोडासा फुल टॉस बॉल होता, जास्त काही फायदा मिळवता आला नाही फलंदाज लहूला. जिग्नेश याचा पुढचा बॉल, पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. आता सेट डाऊन द ग्राउंड. जबरदस्त फटका. 1 बॉल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. आता लहू घोषेच्या बॅट मधून आलाय हा चौकार. जरी 2 फलंदाज बाद झाले असले तरी देखील त्यांची कमतरता जाणवून देणारा न संघ कुठला असेल तर तो भेंडीपाडा संघ आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली या रणसंख्या धावसंख्या पाहायला मिळालाय. स्कोर बोर्ड वरती हवेमध्ये बॉल. विकास बोवर चेंडूच्या खाली आणि ते कॅच ड्रॉप. तिसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट जर झाला तर कदाचित बाद झाला असता, मात्र इथे 3 धावा घेण्याची मुभा होती. धावसंख्या 59 धावा धावफलकावरती. एक चांगला स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत संकेतनं प्रभावित केलं ज्या अनुषंगाने तो फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. वारंवार फुलटॉस बॉल टाकले जातात मैदानाच्या आतमध्ये, मात्र संकेत घोषेला तुम्ही अशा पद्धतीची गोलंदाजी करू शकणार नाही आहात. फुलटॉस बॉलला बरोबर कन्वर्ट केलं, मिडल ऑफ द बॅट केलं आणि 6 धावांसाठी फेकून दिलाय. 6 धावा. थँक्यू सो मच. मान्यवर काही काळात जोडले होते, मात्र मान्य श्री हेमंतभाऊ कामणकर या ठिकाणाहून रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक डॅशिंग पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळतात. फिटमॅन आपल्याला पाहायला मिळतात आणि थोड्या वेळापुरती रजा घेतील आणि उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. आता शॉर्ट बॉलचा वापर केला गेलाय. ऑन साइडला चेंडूला खेळलाय विकास बोवर. पुन्हा एकदा थोडेसे फ्लंबल होतील. तत्पुरती 2 धावा घेण्याची मुभा आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. लहू घोष एका बाजूला थोडासा मात्र हलकावणी देतो. तत्पुरती 2 धावा मिळाल्या. 2 धाब्याने संघाची धावसंख्या 67. आतापर्यंत भरपूर धावा जमा केल्यात भेंडीपाडा संघानं. शेवटचा अंतिम बॉल या शेवटच्या षटकातील. धुवाधार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश केले जाते. समोर जबरदस्त फटका आहे. इथे फक्त पाहतच राहिलेत क्षेत्ररक्षक आणि चेंडूला मात्र फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. इथे संकेत घोषेच्याही धावा गणल्या जातील. किती धावा बनवल्यात संकेत घोषेनं? 12 चेंडू आणि 47 धावा. मग 3 धावा कमी पडल्यात संकेत घोषेच्या या अर्धशतकासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा संकेत घोषेसाठी. चंदर घोषे यांचे हे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना देखील विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. 12 चेंडू 47 धावा. क्या बात आहे. जबरदस्त फलंदाजी. आणि इथून विचार केला तर मग संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 73 धावसंख्येवरती आणि 74 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय उर्वरित 24 बॉल मध्ये. कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल किंवा मग या धावांना रोख लावण्यामागे यश मिळेल भेंडीपाडा संघाला हे देखील पाहिलं जाईल. तत्पुरते आपण जाणार आहोत डीजे कडे आणि ऐकणार आहोत एक मधुर सुमधुर संगीत. PNY.
थँक्यू सो मच विजू. जवळजवळ 74 धाबा बनवायच्या आहेत तर 4 षटकांमध्ये. इथे आता तडजोड बॅटिंग करावी लागणार आहे कारण की 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्यात. एका बाजूला असेल संदीप साठवण तर त्याला साथ देण्यासाठी मयूर महेंद्रला आपण पाहताय. दोन्ही जे फलंदाज आहेत ते एक जबरदस्त फलंदाज म्हणून ओळखले जातात. मजबूत बांधाचे दोन्ही खेळाडू षटकार चौकार मारण्यासाठी माहीर आहेत. मात्र आता गरज आहे सध्या चौकार षटकारांची. आतिषबाजी करावी लागणार आहे. जशा पद्धतीने संकेत घोषेचा खेळ राहिलाय 12 बॉल 47 धाबा तशी पद्धतीची काहीतरी एक नॉक इनिंग पारी खेळावी लागणार आहे. 2 पंच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी रवाना होत असतात. आपल्याला पाहायला मध्ये एका बाजूला विकास वळवी सर जे नागले येथील बिलॉंग करतायत आणि एका बाजूला अक्षय आहेत जे मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे. स्ट्राईकला मयूर आणि नॉन स्ट्राईक एंडला संदीप हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आई सोनूदेवी बागरालपाडा संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक पॉवर प्ले आणि या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी करावी लागणार आहे. जवळजवळ 20 ते 25 धावा घ्याव्या लागतील कारण की 30 सर्कलचं बंधन आहे. मात्र लहू घोषे विसरून चालणार नाहीये. एक परफेक्ट ऑलराऊंडर कॅटेगरी मधला येणारा हा खेळाडू आहे लहू घोषे. एक उत्तम दर्जाचा गोलंदाज देखील आहे आणि कशा पद्धतीने टिसून मारा केला जाईल हे देखील पाहिला जाईल. पहिला बॉल राईट मोहते विकेटचा मारा समोर मयूर आहेत. फुल टॉस बॉल स्विंग केला बॉलला ऑन साइडला वळवलंय फक्त दिशा दिलाय टायमिंग केलाय आणि चेंडू निघून गेलाय 4 धाबांसाठी. पहिल्याच बॉल वरती चौकार. ती फोर्थ तशाच तसं उत्तर देण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला गेलाय मयूरनं. पुढचा बॉल व्हेरिएशन आहे मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण अचूक फेकी त्या ठिकाणी रोशन घोषेच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. बॅकअप तेवढा खास राहिलाय आणि अशा पद्धतीने एक धाव पूर्ण केली. 5 धावा धावफलकावरती. चौकार षटकाराची भाषा बोलावी लागणार आहे. टार्गेट जास्त वाटते मात्र ते टार्गेट जर स्वीकारलं चौकार षटकारांची आतिषबाजी केली तर होऊ शकतात. आणि जसा उल्लेख केलाय तसा चेंडूला मात्र पाठवलाय संदीप साठवणच्या बॅट मधून अगदी नियंत्रित दीपक फटका. 6 धाबांसाठी षटकार. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये बॉल पाठवून द्या. या ग्राउंडचा जर विचार केला या मैदानाचा जर विचार केला तर मग 100 धाबा सुद्धा 4 षटकांमध्ये या ठिकाणी चेस झाल्यात. विसरून चालणार नाही. चेसिबल ग्राउंड आहे आणि जर गोलंदाजी साजेशी राहिली नाही तर मग गोलंदाजाला जर जास्त मार पडला तर त्या धाबा चेस होऊ शकतात यात काही शंका नाहीये. धावसंख्या 11 धाबा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. आता लहू घोषाला सुद्धा थोडासा मार पडताना पाहिला आपण. ओ चांगला फटका मात्र तेवढाच चांगला कॅच गॅदर केला गेलाय आणि मंगेश याच्या माध्यमातून टिपलाय हा शानदार झेल. थँक्यू सो मच. ही जे ऍक्शन रिप्ले दाखवतील बघा. चेंडू रिलीज केला गेलाय तेवढाच जोरात त्या चेंडूला खेळलाय एकसा कव्हरच्या दिशेने. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या हातामध्ये झेल देऊन परतले मिस्टर संदीप साठवण. कदाचित जर थोडासा इकडे तिकडे जर बॉल झाला असता तर कदाचित चौकार बघायला मिळाला असता. मात्र इथे चांगला क्षेत्ररक्षक म्हणून मंगेशला आपण पाहिलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयदीपने सुद्धा गोलंदाजी करत असताना 18 धाबा खर्च केल्यात. मात्र आता फलंदाजी करायची. आता लेग स्टिकच्या बाहेर लेग बी फॉर द अपील मागितली होती मात्र बॉलने बघितला पण तर मग एस्टेनच्या खूप बाहेर होतं आणि पिचिंग जी होती ती बाहेर होती त्या कारणास्तव नकार दिला पंचांनी. 5 चेंडूचा खेळ झाला आपल्याला पाहायला मिळालाय.
शेवटचा बॉल हलक्या हाताने चेंडूला फक्त पुश केला गेलाय. एक धाव मिळाली, दुसरी धाव मिळेल काय? येस, नो, वेट, या तिन्ही गोष्टींचा चांगला समन्वय पाहायला मिळालाय. कदाचित तुतू मेमे जर जास्त झाला असतं तर मग इथे अजून एक फलंदाज बाद झाला असता. मात्र थांबवलं दोन्ही फलंदाजांनी. एका धाब्यावरती संपुष्ट आहेत. पहिलं षटक समाप्त झालंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 74 धाबा बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्यात 12 धाबा एक गडीच्या मोबदल्यामध्ये. विचार केला पहिल्या इनिंगचा तर त्या पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा 12 धाबा होत्या, एक गडी बाद झाला होता. म्हणजे समोरी बरोबर आहे. डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे थँक्यू सो मच डीजे. मान्यते रामचंद्र जाधव साहेब आमच्यापासून थोड्या वेळापूर्वी करिता रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या या चमचम करणाऱ्या ट्रॉफी ज्या आहेत त्या त्यांच्या माध्यमातून आल्या. त्यांचे करूया मनापासून हार्दिक आभार. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये साहेब पुन्हा एकदा जोडले जातील मान्यवर कक्षामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावरती रोशन घोषे सज्ज झाल्यात. लेफ्ट आर्म एक परफेक्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आता विचार केला तर मग संकेत घोषेसारखी पारी खेळावी लागणार आहे कुठल्या तरी एका खेळाडूला. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर, चांगला मारा, भेदक मारा पाहायला मिळालाय. एक चांगला बॉल रिलीज केला गेलाय गोलंदाज रोशननं. इथून जसे जास्त बॉल डॉट पाहायला मिळतील तसं देखील विचार केला तर मग प्रेशर फलंदाजांवरती येईल यात काही शंका नाहीये, कारण की धाबा जास्त बनवायच्या आहेत. चांगला बॉल आहे, बॅटची लिडिंग आहे, चेंडू निघून जातोय डीप खाली रेझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चेंडूला उचलून फेकतील. तत्पुरती पुन्हा एकदा 2 धाबा. आतापर्यंत मयूरचा जर विचार केला तर एक चौकार खेचलाय, त्यानंतर एक सिंगल धाव ज्या वेळेला काढून दिलाय त्यावेळेला अजून सुद्धा त्याच्याकडे स्ट्राईक आली नाहीये. म्हणजे आतापर्यंत जर विचार केला तर मग मयूरकडे जास्तीत जास्त जी स्ट्राईक आहे ती पाहायला मिळेल काय हे देखील पाहायला झालं, कारण की एक महेंद्र एक चांगला फलंदाज आहे. इथे कॅचची शक्यता निर्माण झाली. पुन्हा एकदा मंगेश त्या ठिकाणी होते. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान आहेत. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3 आणि मग विचार केला तर अजून काही भरपूर धावसंख्येची गरज आहे. चौकार षटकारांची भाषा आता बोलावी लागणार आहे. संत आणि सावध गतीने चालू असलेला सामना पहिल्या इनिंग मध्ये तडफोड बघायला मिळाली फलंदाजीमध्ये, मात्र आता दुसऱ्या इनिंग मध्ये थोडस नाखुश आपल्याला बघायला मिळतात फलंदाज. मयूर परेड हवेमध्ये खेळलाय. संतोष घोषे चेंडूच्या खाली आणि इथे चुकी झाली. कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झालाय आणि याचा परिणाम कितपर्यंत भोगावा लागणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत, कारण की महेंद्र परेड एक उत्तम दर्जाचा खेळाडू आहे आणि त्याच्या बॅट मधून एखादा जर मोठा फटका आला तर मग काही धावा जोडण्यासाठी तो सुद्धा पहिला होईल, कारण की या वेळेला जर बघितला तर डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. इतर रोशन घोषेच्या अगदी गोलंदाजीमध्ये जर आपण बघितला तर एक धाव पुन्हा एकदा निश्चित केली जाईल आणि एखाद्या वेळेस संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल. जाऊन पोहोचत 17व्या अंकावरती शेवटचा अंतिम बॉल या दुसऱ्या षटकात येईल आता शिल्लक राहिलाय. यानंतर मॅच होईल. जो संघ या सामन्यातील विजयी होईल तो 2 हात करेल बाबा स्पोर्ट्स कॉमन रेल्वे स्टेशन या संघासमोर, कारण की या बाबा स्पोर्ट्स कॉमन रेल्वे स्टेशन मनीष तरवे अँड कंपनीने एक मॅच जिंकलाय. शॉर्ट बॉलचा वापर केला गेलाय. स्विंग अँड मिस. इथून षटकाची झाली समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर बघितलं आपण
तर धावा फक्त ना फक्त धावफलकावरती 17 आहेत. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये in the mix. नतमोक्याची नाकामध्ये गे अंबा सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये 12 चेंडू शिल्लक 57 धावसंख्येची गरज. नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत मिस्टर संकेत घोषे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू 57 धावा. एखादा 25 किंवा 26 27 षटक जर आलं मैदानाच्या आतमध्ये तर सामन्यामध्ये परतून येऊ शकतोय. मात्र एक मोठ्या धावसंख्येचं जे षटक आहे ते या ठिकाणी मान्य श्री लिकेश साबर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम साहेब, आपण या स्पर्धेकरिता आलात. बारा चेंडू 57 धावा बनवायच्या आहेत. आज सकाळपासून जर विचार केला तर थोडस वातावरण दमट आहे आणि उन्हाचा देखील तेवढाच प्रभाव जाणवतो. ऑफ साइडला खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक अचूक झाला. आज विचार केला तर काही चुका जरूर झाल्यात, मात्र त्यानंतरच्या झालेल्या चुका या चुका दुरुस्त केल्या गेल्यात आई गावदेवी बेंडेपाडा या संघानं. कारण की संतोष कडून चूक झाली, त्यानंतर मंगेश पुन्हा एकदा त्या ठिकाणी होते, मंगेश कडून चूक झाली. मंगेशने जरी एक झेल टिपला असला तरी देखील त्याच्याकडून थोडीशी सेकंड अटेम्प्टला झेल करण्याकरिता चूक झाली होती. मात्र संकेत याच्याकडे लक्ष दिलं जाईल. मोठा फटका, जबरदस्त टायमिंग, चेंडू आला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मान्यवरांच्या भेटीला 6 धावांसाठी षटकार. अशाच पद्धतीची फलंदाजी करावी लागणार आहे, कारण की अजून धावा खूप बनवायच्या आहेत. कदाचित जर पहिल्या षटकामधून जर अशी काही तोडफोड झाली असती तर मजा आली असती अजून मॅच बघण्याकरिता. इथे संकेत घोषेच्या विरोधात महेंद्रनं ठोकला हा षटकार. अजून एक, क्या बात आहे, जबरदस्त टायमिंग, लाजवाब स्ट्रोक, चेंडूला पाठवलाय ऑन साइडला 6 धावांसाठी षटकार. निश्चित म्हणेन की रोशन घोषेचे जे षटक होतं, दुसरं षटक, त्या षटकामध्ये महेंद्र परेडला स्ट्राईक एंड वरती आणायचं होतं. मात्र इथे आता संकेत घोषेच्या विरोधात आक्रमक रूप धारण केलंय मिस्टर महेंद्र परेडनं आणि बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचली 30 या अंकावरती. एक मोठं षटक पाहिलंय आणि ते मोठं षटक सुद्धा येताना दिसून आलंय आतापर्यंत संकेत घोषेचं. तिसरा येईल का तर नाही, असं उत्तर आल्याने बॅटची लिडिंग एज. इथे महेंद्र परेड बॅक टू द आउट. धक्का क्रमांक असेल तो म्हणजे 2.
गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल साठवणने गोलंदाजी करत असताना 12 धावा दिल्या होत्या, मात्र आता फलंदाजी चांगली करावी लागणार आहे. शॉर्ट बॉलचा वापर केला गेलाय. संतोष घोषे पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना चांगलं क्षेत्ररक्षण झालं, मात्र चेंडू थोडासा दगा देतोय. 2 धावा निश्चित. या 2 धावाने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकली. 32 धावा धावपळगावरती. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत किती धावसंख्येची गरज आहे हे देखील पाहिलं जाईल. 42 धावांची अजूनही गरज आहे. भरपूर लांब आपल्याला पाहायला मिळतोय आई सोनूदेवी वाघरालपाडा हा संघ, कारण की या 2 षटकांमध्ये तेवढ्या काही खास धावा आल्या नव्हत्या. इथे क्लीन बोल्ट, यू मिस, आय एम डेफिनेटली हिट. थँक्यू सो मच. 42 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जिग्नेश. मंगेश दळवी नवीन गोलंदाज. शेवटचं स्लॉग अंतिम ओव्हर टाकण्यासाठी सज्ज झाला. सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतंय. नगरसेविका आणि नगरसेवक चषक 2026 आणि हे आयोजन आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतंय. आपले सचिव साहेब त्यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी या स्पर्धेची. मात्र एक चांगलं आयोजन केलंय, खास करून मयूर शेंडे, योगेश बरप, संतोष कानात, त्यानंतर काही अजून खेळाडू आहेत त्या तांबडमाळ संघाचे, त्यांच्या माध्यमातून हे आयोजन केलं गेलंय. पहिला बॉल मंगेश या गोलंदाजाचा समोर खेळलाय. रोशन ऑन फील्ड मधला एक जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळालाय. एक धाव निश्चित केली. फक्त या ठिकाणी जर बघितलं आपण तर औपचारिकता शिल्लक आहे. आता जरी 6 बॉल 6 षटकार जरी आले तरी सामना जिंकू शकत नाही आहे सोनूदेवी वाघरालपाडा हा संघ. हो, जबरदस्त टायमिंग झालाय. कदाचित बॅटच्या टोला हा बॉल लागलाय आणि तेवढाच लांब चेंडूला पाठवून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. सुकटेरा कामाला तर जास्त नाही ना, बेस बेस खाय बसेस. थँक्यू सो मच जिग्नेश मोरच्या बॅट मधून हा आलाय धमाका. 6 धावांसाठी षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 39 अंकावरती. इथे पुढे टाकला गेलाय. समोर कदाचित पुन्हा एकदा खेळला असता तर चांगला फटका पाहायला मिळाला असा. इथे फक्त स्लोवर बॅट मारले गेले. त्या बॉलवरती जास्त काही करू शकला नाहीये. उद्या सुद्धा जबरदस्त सामने पाहायला मिळतील. 12 संघ इन ऍक्शन मध्ये निश्चित पाहायला मिळतील. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3. मंगेशचं हे षटक प्रगती पथावरती आहे. राईट मोहम्मद विकेटचा मारा सातत्यपूर्व केला जातोय. बॅटची लिडिंग आहे. चेंडू निघून जातोय गेले रिझन मध्ये. चार चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. औपचारिकता शिल्लक आहे. हा देखील बॉल आलाय डॉट. चला बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन संघाचा संघनायक आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये या. आपण देखील सज्ज राहा, कारण की पुढचा मॅच तेवढाच महत्वाचा 3 षटकांचा मॅच. मंगेश शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन जाईल. इथे सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व कायम ठेवत असताना आई गावदेवी भेंडीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे सामना जिंकत असताना आई गावदेवी भेंडीपाडा हा संघ पाहायला मिळतोय. तर हार्ड लक टफ लक टीम आई सोनूदेवी वाघरालपाडा आपण इथे सहभाग दर्शवला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार असेल आणि आपण चांगला खेळ दाखवलाय.
मात्र हार ही निश्चित असते, कारण की दोन संघ आमने सामने असताना एका संघाचा विजय तर एका संघाचा पराभव हा निश्चित असो. चला, बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन संघाचा संगणक आमच्यापर्यंत पोहोचा. 3 षटकांचा मॅच आणि आई गावदेवी भेंडीपाडा ब संघाचा संगणक आपण देखील या टॉस केला जाईल आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच कडे जाणार आहोत. तर नो डाऊट संकेत घोषे ठरल्यात मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त खेळ राहिलाय. 12 चेंडू 47 धावा, त्यानंतर षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळाले, जरी 2 षटकार आले तरी देखील 2 विकेट्स महत्वपूर्ण राहिले त्याच्या नावावरती. तर तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच चा हकदार मिस्टर संकेत घोषे.